काठोदा पारधी बेड्यावर आदिवासी विकास विभागाचं पथक आता दाखल झालंय। एबीपी माझाच्या दणक्यानंतर आदिवासी विकास विभागांनी आता धावपळीला सुरुवात केली आहे। प्रकल्प निरीक्षकांसह हे पथक वेदिका चव्हाणच्या पारधी बेड्यावर दाखल झालंय। बंद पडलेला पंप सुरू करण्यासाठी सोलर पॅनल घेऊन हे पथक दाखल झालंय। पंपाला कायमस्वरूपी वीज पुरवठ्यासाठी हे सोलर पॅनल आणण्यात आलंय। एबीपी माझानं पारधी बेड्याच्या पाण्याचा विषय लावून धरला। कुंभकर्णी झोपेतून प्रशासन अखेर जागं झालंय आणि नादुरुस्त पंप सुरू करण्याचे प्रयत्न आता सुरू झाले। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी रजत वसिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, एबीपी माझाच्या पाठपुराव्यानंतर अखेर प्रशासन हलताना दिसतंय, काय नेमकं घडतंय या क्षणी? नक्कीच सध्या काठोडा गावामध्ये जो पारधी बेडा आहे त्या ठिकाणी सध्या आदिवासी विकास विभागाचा पथक जो आहे तो पोहोचलेला आहे आणि सोबतच जो हँडपंप गेले 2 महिने नादुरुस्त होता आणि वेदिकाचा मृत्यू झाल्यानंतर त्या नादुरुस्त हँडपंपला दुरुस्त करून या संपूर्ण घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न जो 2 दिवसापूर्वी झालेला होता, त्या हँडपंपला आता कायमस्वरूपी दुरुस्त करण्यासाठी आणि त्याला कायमस्वरूपी वीज पुरवठा मिळत राहील यासाठी सोलर पॅनल पण त्या ठिकाणी आणण्यात आलेले आहे। सध्या जो पथक जो आहे तो गावामध्ये जे गावातले लोक आहेत त्यांचे काय समस्या आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे आज सकाळीच जेव्हा एबीपी माझाने वेदिका चव्हाण हिच्या मृत्यूचा जो अगदी भीषण वास्तव जो आहे तो सर्वांसमोर आणलेला होता आणि त्यानंतर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सुद्धा हे प्रकरण शासन आणि प्रशासन गांभीर्याने घेईल, चौकशी एका बाजूला केली जाईल याचे आश्वासन दिलेच होते आणि सोबतच या संदर्भात तातडीने काय उपाययोजना करता येईल हे तेही आम्ही करू असं आश्वासन दिलं होतं। आणि त्यानंतर आता कुठेतरी आदिवासी विकास विभाग असेल किंवा यवतमाळचा स्थानिक प्रशासन असेल ते कुठेतरी कामाला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि थोड्या वेळापूर्वीच हा पथक जो आहे तो काठोडा या पारधी बेड्यावर दाखल झालेला आहे। वेदिकाचा मृत्यू झालेला होता त्यामुळे तिचा जीव जो आहे तो परत येऊ शकत नाही, मात्र त्या गावातल्या इतर लोकांच्या जीवनामध्ये जे काही कष्ट आहे ते कशा पद्धतीने कमी करता येईल सध्या ते प्रयत्न केले जात आहे आणि प्रशासनाने ते तातडीने करण्याची पण गरज आहे। मात्र या प्रकरणी फक्त थातूरमातूर कारवाई करून जे दोषी आहे ते कुठेही वगळले जाऊ नये, त्यांच्यावर त्यांची कुठेतरी सुटका याच्यातून होऊ नये हे पण सुनिश्चित करणं आवश्यक आहे। कारण त्या गावामध्ये पाण्याची पाईपलाईन 1 वर्षापूर्वीपासून पोहोचलेली होती। अगदी ज्या चिमुकलीचा मृत्यू झाला तिच्या झोपडीच्या दारावर नळ उभा होता, मात्र त्या नळाला पाणी नव्हता। त्यामुळे या संदर्भातले जे दोषी अधिकारी असतील ज्यांनी दिरंगाई केली आहे त्यांच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे। मात्र सध्या तरी एबीपी माझाने सातत्याने एका चिमुकलीसाठी हा पाठपुरावा केला आणि त्यानंतर आता कुठेतरी प्रशासनाला जाग आलेली आहे आणि काठोडा पारधी बेड्यावर प्रशासनाचा आदिवासी विकास विभागाचा एक पथक पोहोचलेला आहे। नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहे आणि सोबतच नादुरुस्त असलेला जो हँडपंप आहे त्याला वीज पुरवठा मिळावा यासाठी सोलर पॅनल लावण्याचे प्रयत्न जे आहेत ते केले जात आहे। कारण त्या ठिकाणी त्या हँडपंपला नादुरुस्त झाल्यानंतर जे जुने सोलर पॅनल होते ते नादुरुस्त झालेले होते आणि त्यानंतर कुठेतरी ही स्थिती निर्माण झाली होती। तीच दुरुस्त करण्याचा काहीसा उशिरा का होईना प्रयत्न जो आहे तो प्रशासनाकडून केला जात असतानाचा आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चित धन्यवाद रजत या सविस्तर माहितीबद्दल। प्रशासनाने आता हालचाली सुरू केलेल्या आहेत, मात्र या सगळ्यासाठी एका चिमुरडीला आपला जीव मात्र गमवावा लागलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।